आज बाजारात मस्त ताजी फडफडीत सुरमई मिळाली. घरी आणली, स्वच्छ धुतली. आज आपण सुरमई थाळी बनवूया. सुरमई थाळी बनवण्यासाठी आधी सुरमई रस्सा बनवूया. ते इथे मी एक छोटा कांदा, 5 ते 6 लसूण पाकळ्या, ओलं खोबरं, एक टोमॅटो पारंपरिक मालवणी रश्श्यामध्ये वापरत नाही. तुम्हाला नाही वापरायचं असेल, नाही वापरला तरी चालेल. 15 ते 20 मिनटं भिजवलेले धने, संकेश्वरी मिरची आणि एक छोटासा आल्याचा तुकडा. हे सगळं आपल्याला गिलगिलीत वाटून घ्यायचं आहे. आता माशाच्या तुकड्यांना हळद, लाल तिखट, मीठ आणि आगं लावून व्यवस्थित मसाला 15 ते 20 मिनटं एका साईडला मुरवत ठेवायचा आहे. डोक्याकडचा आणि शेपटीकडचा भाग मी रश्श्यासाठी वापरणार आहे. मातीच्या भांड्यामध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये टाकला एक छोटा कांदा बारीक चिरलेला आणि बारीक वाटलेलं वाटण. बेटाचं पाणी टाकायचं आहे. थोडासा लाल मसाला टाकला आहे, कारण ऑलरेडी आपण आधी माशांना लावला आहे. तिरफळं ठेचून टाकायची आहेत आणि एक झणझणीत उकळी येऊ द्यायची. आणि बघा, तयार झाला आपला सुरमई रस्सा. दुसऱ्या साईडला बारीक रवा आणि तांदळाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये हे जे फिश फ्रायचे फिश आहेत ते छान घोळून घ्यायचे आहेत आणि एका साईडून व्यवस्थित असे फ्राय झाले की पलटून दुसरी बाजूसुद्धा छान अशी परतून घ्यायची. आणि बघा, तयार झाली आपली सुरमई थाळी. हे खायला खूप अप्रतिम लागतात. आणि इथे मी माझी ट्राय फ्रायचा पॅन वापरला आणि बघा, अजिबात चिकटत नाही आहेत आणि तेलसुद्धा खूप कमी लागतं. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.